इयत्ता 5वी, कविता 17वी, पुस्तके. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. पुस्तकात पाखर चिवचिवतात, पुस्तकात आखर सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तक परिकथा ऐकवतात, पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात, तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात. पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. मुलांनो, कवी म्हणत आहेत की पुस्तकात पक्षी चिवचिव करतात, झाडाची पाने जशी हवा आली की जोरात हलतात, सळसळ करतात, तशी पुस्तकात आखरं म्हणजेच अक्षरे सळसळ करतात. पुस्तकात निर्झर म्हणजे झरे गाणी गातात. पुस्तके आपल्याला अनेक परिकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे. रॉकेटचे तंत्र म्हणजे काय मुलांनो? सर, रॉकेटचे तंत्र म्हणजे रॉकेट कसे बनवले जाते त्याची माहिती. ती आपल्याला पुस्तकातून मिळते. अगदी बरोबर. पुस्तकातूनच आपल्याला विज्ञानाविषयी माहिती मिळते. पुस्तकांची ही दुनिया खूप न्यारी म्हणजेच वेगळी आहे. पुस्तकात ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे, म्हणजेच पुस्तकात अगाध ज्ञान आहे. कवी येथे विचारत आहेत की तुम्हाला या पुस्तकाच्या विश्वात नाही जायचं का? या पुस्तकांना काहीतरी करण्याची इच्छा आहे. पुस्तकांना तुमच्या जवळ राहायचे आहे. म्हणजेच कवीला आपल्याला सांगायचे आहे की तुम्ही सुद्धा पुस्तकं वाचण्याची सवय बाळगा. एकदा का ही सवय तुम्हाला लागली तर पुस्तके तुमच्या जवळ राहतील आणि तुम्हाला ज्ञान देतील. तर आजपासून सुरुवात कराल ना पुस्तकं वाचायला? हो सर. छान.